धर्माचे 9वे धर्मगुरू तेग बहादूर सिंग यांचा शहीद दिनानिमित्त शहीद समागम 350वा हा कार्यक्रम यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आत्ताच आपण एक गीत ऐकलेलं आहे आणि या गीतातून आपल्याला शीख धर्माचे गुरु यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी थोडी माहिती ही आपल्याला ऐकायला मिळाली। शीख धर्माचे गुरु तेग बहादूर सिंग यांचा जन्म 1 एप्रिल 1621 मध्ये अमृतसर, पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी झाला। ते लहानपणापासून धीट, धैर्यशाली, सत्यवादी आणि करुणामय असे होते। त्यांनी गुरु म्हणजे सत्याचा मार्ग हा सगळ्यांना दाखवला। आपल्या धर्मासाठी आणि आपल्या धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वत्र काम केले आणि ते अन्यायाविरुद्ध लढले आणि शीख धर्माचा त्यांनी खूप प्रसार केला। जसं आपल्या हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार हिंदू धर्मातर्फे गुरूंमार्फत केला जातो, त्याप्रमाणे शीख धर्माचे धर्मगुरू तेग गोविंद सिंग आणि त्यांचे वडील हरभजन सिंग आणि आई नानकी यांनी या शीख धर्माचा प्रसार केला। हे गुरु तेग बहादूर सिंग यांनी एक छोटेसे अमृतसर या ठिकाणी नानकी चक्की नावाचे एक शहर वसवले आणि ते शहर म्हणजे आनंदजी साहेब या नावाने आज ओळखले जाते आणि ते शीख धर्माचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे।